तिथे जाणं कमजोर दिलवाल्या लोकांचं काम नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे. सकाळी 5 वाजता उठून आम्ही निघालो काशी विश्वेश्वरचे दर्शन करायला. आतमधले 2 तास हे खरंच एक वेगळाच अनुभव होता. पूर्ण पोलीस फोर्स, टाईट सिक्युरिटी मध्ये असता तुम्ही आतमध्ये. बाहेर आलो, एका मंदिरात दर्शनाला गेलो तर गुरुजी यांनी सुंदर असा टिळक लावला. परफेक्ट भूलभुलैया वाईफ ना. भला मोठा असा कॉरिडॉर बांधला इथे. पूर्ण शांतता आणि समोर खळखळून वाहणारी गंगा नदी. कॉरिडॉर मध्ये एका कोपऱ्यात असणारं पशुपतीनाथ मंदिर नक्की बघा. कसलं सुंदर आहे. बाहेर निघायच्या वाटेत तुम्हाला दिसेल द फेमस मणिकर्णिका घाट. पुरा तो सुद्धा डुबलेला. मी काही गेलो नाही पुढे, कारण मला अशा गोष्टी आवडतच नाही. पुन्हा बनारसच्या गल्ल्या फिरता फिरता आम्ही पाहिलं गौरी केदारेश्वर मंदिर, गंगा घाट, चिंतामणी गणेश मंदिर. एवढी शॉपिंग केली ना इकडे की बॅगचा अख्खा किसच काढला. निघता निघता रिक्षावाल्या काकांनी बनारस पानची आठवण केली. भाई साहब, या ट्रिपची सगळ्यात बाप गोष्ट होती. मम्मीसाठी बनारसी साडी पण घेतली आणि आमच्या रिक्षावाल्या काकांनी आम्हाला स्टेशनला ड्रॉप केलं. लय जॉली माणूस या. त्याचा नंबर खाली बायो मध्ये देतोय. आलात तर नक्की यांच्यासोबत फिरा. बनारसचं फूड काय मला आवडलं नाही, पण खरंच इथली वाईब अनुभवण्यासारखी. रील साठी नाही तर रिअल लाईफ साठी नक्की जा तिकडे. आता पुढील ज्योतिर्लिंग. थिंक, हो मी, व्हॉट नेक्स्ट?